नमस्कार मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये एकत्र येत निवडणूक लढवली। या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या असून महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठे विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने शरद पवार महाविकास आघाडीत राहणार नाहीत का, असा सवाल विचारला होता। यावर त्यांनी उलट प्रश्न उपस्थित करत शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील का, असा विचार का करत नाही, असे ते म्हणाले। भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही एकत्रितपणे महाविकास आघाडीत दिसतील, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे। संजय राऊत यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। दरम्यान अजित पवार यांचे मन कुटुंबाकडे असून ते अखेर शरद पवारांसोबतच जाणार असे भाकीतही राऊत यांनी व्यक्त केले आहे। शरद पवार हे आधीपासूनच महाविकास आघाडीचा भाग आहे, तर अजित पवार सध्या सत्ताधारी युती असले तरी त्यांचा आघाडीशी संपर्क कायम आहे, असं त्यांनी सांगितलं। दोन दगडांवर पाय ठेवता येत नाही, अजितदादांना शेवटी एक भूमिका घ्यावीच लागेल, असं स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे। संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार हे महाविकास आघाडीसोबत जाणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।